नमस्कार, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नवी मुंबईमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे। राजकीय वातावरणही तापलेलं आहे। तर आपण आपल्या प्रभागामधील नागरिकांचं नगरसेवक कसा असावा या माध्यमातून आपण जाणून घेऊया। नागरिकांच्या मुलाखतीमध्ये काय आहे त्यांची भावना। तर आपण सेक्टर 5 ते 8 या गार्डनमध्ये आलेलो आहोत। या गार्डनमध्ये नागरिकांकडून काय समस्या आहेत किंवा निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेऊया। या तर आपण बसलेल्या नागरिकांकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया। बाबा काय सांगाल? या गार्डनच्या समस्या म्हणजे रवी म्हात्रे आमचे दादा यांच्याकडून 2 वेळा त्याने उपोषण केलं। 2 वेळा उपोषण केल्यानंतर ते छत्रीच्या त्या म्हणता ना, तुम्ही काय म्हणता त्या छत्रीला, आता ते बाकडे 5 बसवले, इकडे 2 बसवले, परत ते गार्डन उचलून घ्यायची होती, ते पण राहिलेले। मुलांची खेळणे येणार होती, ती काय आली नाही। म्हणजे 2-3 कामं झाली, अजून 2-4 कामं बाकी आहेत। होणाऱ्या नगरसेवकाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? कसा असावा नगरसेवक? काय कामं अपेक्षित आहेत आपल्याला? कामं म्हणजे हे गार्डनचं वगैरे काय आहे, पाणी तुमचं वगैरे ते गेलं पाहिजे सगळं। आणि आमच्या बाबा हे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यासाठी एखादी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणा, असं काहीतरी थोडंफार झालं पाहिजे। आणि लहान मुलांसाठी जरा खेळणी बिळणी असावी। तर गोरगरिबांच्या मातांच्या समस्या जाणून घेणारा आपल्या काय समस्या आहे? कसा असावा उमेदवार आम्हाला आमच्या समस्या जाणून घेणारा असावा आणि आमच्या म्हातारी माणसं इथून सर्वांची कामं व्यवस्थित त्या पद्धतीने पार पाडावे असा आम्हाला आमच्या लेवलचा उमेदवार आम्हाला पाहिजे, चांगली कामं करणारा। बाकी ते हे 5 वर्षापुढची आम्ही बघितली, बाकी काही सुद्धा काम झालेलं नाही। 10 वेळा युनियन केलं तरी कामं हो म्हणते ते आणि निघून जाते, ते केली कामं, त्यांचं काम झालं, पण ते आपण आपलं धडपड केली एवढी म्हणून एवढं काम झालं, तर ते पण झालं नसतं। म्हात्रे दादाने 2 वेळा उपोषण 2 वेळा आम्ही 8-8 दिवस इथं बसलो, बाकी झालं जेवढं ते आमचं। पण तो ब्रिज राहिलाय पुढचा, तो ब्रिजचं काम राहिलं। क्या लगता है कैसा नगरसेवक चाहिए और क्या काम होना चाहिए? अभी शायद महाराष्ट्र में, मुंबई में जो लोकल चुनाव है शायद, लेकिन मैं इतना श्योर नहीं हूँ कि यहाँ से कौन खड़ा है, ये तो हमें मालूम नहीं। कैसा चाहिए, क्या काम होना चाहिए? जो लोकल लेवल पे अच्छे से विकास करे, ईमानदार हो, वफादार हो, और महाराष्ट्र के बारे में और ये खासतौर से मुंबई के बारे में अच्छे सोच हो। तरुण पिढीकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांना कशा पद्धतीचा उमेदवार आहे आणि काय कामं केली पाहिजे, काय सांगाल? आता असं बोलायचं म्हणलं की असं पर्सनल कोणाला आपण काही बोलू शकत नाही, पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी, लोकांचं हित कसं आहे त्या संदर्भात उमेदवारांनी लक्षात घेऊन त्या संदर्भात काम केलं पाहिजे। अशा गोष्टीतूनच विकास होणार आहे। आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर साहजिकच जनता पण त्यांच्या पाठीशी उभा राहते आणि जनतेने एकदा पाठिंबा दिला तर कोणताही उमेदवार निवडून येऊ शकतो। ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात इथं आहे, तर आपण त्यांनाही विचारू आपल्याला कसा उमेदवार हवा आहे आणि कशा पद्धतीने विकास हवा आहे, त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने आपल्याला उमेदवार? मला पक्षीची काय घेणं देणं नाहीये, आमचं काम होण्याची मतलब आहे, असं आम्हाला नगरसेवक पाहिजे। मग ते आता आम्ही राजकारण पाहतोय की राजकारण आम्हाला पोषक नाही, आम्हाला फक्त कामाची मतलब आहे। आता ह्या गार्डन मध्ये जवळजवळ मी 3-3.5 वर्ष मी फिरतो, पण इथल्या गार्डनची कुठली दुरावस्था आहे। दुरावस्था अशी आहे की पावसाळ्याचं तर इथं पाणी जे साचतं ते लय प्रमाणात साचतं, कोण चालू शकत नाही। पण आम्हाला डॉक्टरने ऑपरेशन झाल्यामुळं आम्हाला चालणं गरजेचं असल्यामुळं कुठं बसायला बाकडी नसती, नवनवीन भेटत नाहीत, काय कुठल्या लहान मुलांना खेळण्याची सुविधा नाही, अनेक प्रकारचे अजून समस्या बघा। इथं लाईट नाही, इथं ज्येष्ठ नागरिक सगळे बसतात। आता आज महिला कमी आहेत, पण बाकडी कमी 20-25 तरी पाहिजेत। त्या वेळेला सगळे जरा आम्ही एका समाजसेवक आहेत रवींद्र बाबाजी म्हात्रे, त्यांच्या माध्यमातून थोडंफार आहे बघा, 7 बाकडी मागवली, हे शेड करून घेतलं,
अजून काय मंडळीच्या मनात असेल ते बोलावं नाही का. नागरिक तुमची इथं तुम्ही जे गार्डनला बसता ज्येष्ठ नागरिक म्हणून, तर इथं काय अडचणी आहे आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला येणाऱ्या उमेदवारांना? इथं बाथरूमचा पत्ते नाही. बरोबर, हा. आहे का पत्ते इथं बाथरूमचा? आणि इथं गुडघभर पाणी साचतंय, मच्छर तर जन्माचं इथं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी गार्डनला येण्यासाठी गार्डन आहे, तुम्हाला तर माहित आहे. त्याला निधी भेटत नाही का? कुठली सून म्हणते का सासू सासऱ्याने आमच्या तिथं बसावं, यांनी बाहेर जा म्हणतात ना. मग इथं आलं तर ही अवस्था. इथं आहे सोय आम्ही त्यांची. बसावं कुठं? जायचं तरी कुठं सांगा ना मला. हल्ली मणक्यांचा त्रास आहे माणसांना. माणसाला चाला येईना का, हिंडा येईना का, फिरा येईना. आणि गोळ्या औषधावनी माणसं इथं सगळी वयस्कर माणसं गोळ्या औषधावनी म्हणताना पहिली बाथरूमची सोय पाहिजे. आपण 5 ते 6 या गार्डन मध्ये गजबो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं बसण्याचं ठिकाण आहे. या ठिकाणावरती अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्याला बसलेलं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय परिस्थिती आहे आणि त्यांना काय अपेक्षा आहे ते काय सांगा ना. आपण कशा पद्धतीनं आपल्याला नगरसेवक हवा आहे आणि काय आपल्याला अपेक्षित आहे येथील कामांचं? आपल्याला नगरसेवक पाहिजे आणि परत अजून खुर्च्या पाहिजेत. कमी पडतात, मध्ये मिळालं आम्ही उपोषण केलं तरी कमी आले, तर अजून पाहिजेत खुर्च्या आलेल्या पाहिजेत. गार्डनला परत मग टाकून उचललं पाहिजे. पाणी तुंबतंय पाऊस काळाला, फूट 1.5 फूट 2 फूट असं. ही रवी म्हात्र्यांनीच केली उपोषण मधून, बाकी कोणी काय केलं नाही. इथं काय काम केलं? खुर्च्या दिल्या, पंखा लावला, परत तिथं पत्रा टाकलाय. तिथं एवढी कामं केली की ती खुर्च्या काय दिल्या तर तरी इकडं नगरसेवक कोणीच आलं नाही. काय आतापर्यंतचा इतिहास, रवी म्हात्रेंनी सर्व कामं केलेली आहेत आणि सर्वांच्या बरोबर समान वागतात. इथं नगरसेवक नाही असं नाही तरी कामं करतात. काम ते भरपूर करतात, तरी नगरसेवक कुठलं पद नाही काय नाही, तरी ते कामात आघाडीवर असते. आणि आतापर्यंतचा इतिहास त्यांचा चांगला आहे. कामं त्यांनी या एरियात भरपूर केली, उपासना केली, इतर रोडची कुठं काय अडलं नाडलं कोणाचं काय ही झालं तर लगेच हजर राहतात. त्याचबरोबर आपण युथ म्हणजे युवकांचं याबद्दल काय मत आहे, कशा पद्धतीनं या स्थानिक विभागामध्ये आपल्याला कामाची अपेक्षा आहे, कसं नगरसेवक असं? नगरसेवकांना लोकांच्या मूलभूत गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने उपाययोजना देखील केल्या पाहिजेत. आता पावसाळा येत आहे, आता आपण पाहतच आहोत की रस्त्यामध्ये खूप म्हणजे गर्दी होते, रस्ता कोंडी होते, वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे हे पावसाळ्याच्या अगोदर सगळे मोजले पाहिजेत. येथील कचरा व्यवस्थापन तर व्यवस्थित आहेच, पण त्यामध्ये अजून जर काही सुधारणा करता येत असेल तर ते नगरसेवकाने केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि त्याने या संपूर्ण विभागाला एक वेळ देऊन एक चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Until your breath fall. It's been too long now. I think that I'm on. I second guess you, I second guess me, I second guess them. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.